सत्ताधारी महायुतीवर मुंबईमध्ये उघड पक्षाघाताचा आरोप करतात। मुंबई मनपाच्या लोकोपयोगी कामाच्या 125 निविदा जारी करण्यात आल्या। मुंबईतील 125 कामांपैकी 94 कामं फक्त भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या प्रभागांमध्ये होत आहेत। ठाकरे काँग्रेसच्या प्रभागांमधील माजी नगरसेवकांना कामाची माहितीच नाहीये असं चित्र सध्या दिसतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरोडे यांच्याकडून। शिल्पा, काय नेमकं या सगळ्या संदर्भात विरोधकांचं म्हणणं आहे, काय तक्रार आहे त्यांची? नक्कीच रिद्धी, मुंबई महापालिकेच्या वतीने लोकोपयोगी कामांच्या 125 निविदा जारी करण्यात आल्या आणि त्यातील 94 कामे ही फक्त भाजप आणि शिंदे गटाच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त होत असलेली पाहायला मिळालेली आहे। विशेष म्हणजे शिवसेना असेल किंवा काँग्रेसचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांना ही कामं होत असलेली माहितीच नव्हती आणि आता या कामांवरून टीका टिप्पणी होत असलेलं पाहायला मिळत आहे। विशेष करून काँग्रेसचे नेते रवी राजा जे आहेत त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केलेली पाहायला मिळत आहे। रवी राजा यांनी म्हटलेलं आहे की सत्ताधारी पक्षाला फक्त फिती कापायच्या माहिती आहेत, त्यामुळे जनतेची जी फसवणूक झालेली आहे, जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम या पालिकेने आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना आणि पालिकेला उत्तर देणार असल्याचं रविराजा यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या कामांवरून येणाऱ्या काळामध्ये चांगलाच वाद रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे। रिद्धी जी, शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।